नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आजचं आपलं टीईटी बॅचचं पहिलं लाईव्ह लेक्चर आहे. एकदा कमेंट करून कळवा आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का. कमेंट करून सांगा आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का. आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक गणित पाहणार आहोत की गणितामध्ये बेसिक काय. तर गणिताची सुरुवात, गणिताचा शोध किंवा गणिताचा विकास कसा झाला हे आपण पाहणार आहोत आणि हे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर का आपल्याला गणितामध्ये जे बेसिक कन्सेप्ट अतिशय गरजेचे आहेत ते पाहणार आहोत. जसं की बघा, येतोय आवाज क्लिअर? ओके. एक 1.5 मिनिट आपण आणखी वाट बघूयात बाकी विद्यार्थी मित्र जॉईन होण्याची आणि त्याच्यानंतर आपण लाईव्ह सुरू करूयात. ओके, इट्स ओके. चला, काही हरकत नाही. सर्व काही क्लिअर आहे ना? ओके. तुम्हाला जर वाटत असेल की गणितामध्ये मास्टरी यावी किंवा कोणत्याही विषयामध्ये तुम्हाला वाटत असेल की मास्टर तुम्ही असावं, परफेक्शन तुम्हाला यावं, तर त्या विषयाचा अभ्यास तुम्हाला एकदम बेसिक पासून सुरू करायचा आहे. म्हणजे एकदम बेसिक कन्सेप्ट जर तुम्हाला माहिती असतील तर त्या विषयामध्ये तुम्ही मास्टर होऊ शकता, तर पुढे अभ्यास करण्याचा फायदा आहे. मग गणिताचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे अगदी अंकांपासून. आता गणिताचा प्रवास कसा झाला? गणितामध्ये सुरुवातीला अंकांचा शोध लागला किंवा अंकांची कन्सेप्ट आली. अंक कोणते? 1 2 3 4 5 6 7 8 9 याच्या शून्य पण आहे. सुरुवातीला हेच अंक होते आणि याच्यापासून पुढे गणित अवघड होत गेलं. यापासून गणित कसं अवघड होत गेलं? अंक होते फक्त 10, त्याच्यापासून संख्या बनवल्या. मग संख्या बनवून इथंच थांबले का? नाही. मग संख्यांचे प्रकार पाडले, मग संख्यांवर क्रिया करायला लागल्या, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. मग त्या क्रियांसाठी नियम, भागाकार कसा करायचा, बेरीज कशी करायची, याचे पण नियम बनले. त्यानंतर काही संकल्पना आणल्या जसं शेकडेवारी. त्याच्यानंतर काही सूत्र बनवले आणि त्याचं उपयोजन केलं जातंय. आपण याचं उपयोजन यावर प्रश्न पाहणार आहोत. मग ह्या सगळ्या गणिताच्या कन्सेप्ट जर आपल्याला माहित असतील, बेसिक कन्सेप्ट किंवा ज्या कन्सेप्ट आहेत, फॉर्म्युले आहेत, हे जर माहित असतील तर आपल्याला शेवटी स्पर्धा परीक्षेला संकल्पनांचं उपयोजन करायचंय. उपयोजन करायचं काय हे पण मी तुम्हाला सांगतो. चला स्टेप बाय स्टेप बघूयात. अंक तुम्हाला सर्वांना माहित पाहिजे. 0 ते 9, 0 ते 9 10 अंक आहेत. किती अंक आहेत? 10 अंक. याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. अंकांपासून संख्या बनवल्या जातात. अंकांपासून संख्या बनवल्या जातात. संख्या कोणत्या? 23 25 27 ह्या सगळ्या संख्या आहेत. किंवा वजा 22 अंकांना एकत्र करून संख्या. मग ह्या संख्यांचे प्रकार: नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या. आपल्याला सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे अपूर्णांक संख्या. स्पर्धा परीक्षेला अपूर्णांकांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. खूप साऱ्या प्रश्नामध्ये अपूर्णांक संख्या दिल्या असतात आणि प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर परिमेय संख्या, अपरिमेय संख्या यावर पण प्रश्न येतात. मी युट्यूबवर फ्री लाईव्ह लेक्चर घेतलं होतं, त्यामध्ये सांगितलं होतं बघा, परिमेय संख्यांवर प्रश्न होता की 2 परिमेय संख्यांमध्ये किती परिमेय संख्या असतात. असाही प्रश्न येतो, खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती, परिमेय संख्या कोणती. त्याच्यानंतर आपल्याला बघायच्यात काल्पनिक संख्या आणि वास्तव संख्या. तर एक लक्षात घ्या, काल्पनिकच्या आधी एक आहे वास्तव संख्या, रिअल नंबर. काल्पनिकवर काही प्रश्न येत नाही, विचारला जाऊ शकतो, पण काल्पनिक आणि वास्तव संख्या हे आपल्याला बघायचं आहे. आता याचे म्हणजे याचे हे कळले पाहिजे, कन्सेप्ट कळले पाहिजे की परिमेय म्हणजे काय, अपरिमेय म्हणजे काय. हे जर तुम्हाला समजलं, परिमेय अपरिमेय जर तुम्हाला समजलं
तर याच्यावरचे प्रश्न सोडवता येतात, तर संख्या ओळखता येतात. मग हे डिटेल्स मध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण संख्यांच्या प्रकारात पाहणार आहोत. बघा, मेन संख्यांचे प्रकार जे आहेत ना, ते आपण 4 प्रकार पाडूयात पुढे गणिताचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने. एक पूर्णांक, दुसरा व्यवहार्य अपूर्णांक जसं 3/5, तिसरा दशांश अपूर्णांक, चौथा. हे 4 प्रकार आपण बघतो संख्यांवरील ज्या क्रिया आहेत त्याचे नियम बघायला, हे 4. मग हे कसं पहा, जेव्हा आपण बघणार आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, आपण ती यावर बघणार आहेत. पूर्णांकांच्या बेरीज कशी करायची, गुणाकार कसा करायचा, भागाकार कसा करायचा, वजाबाकी कशी करायची. व्यवहार्य अपूर्णांकांच्या बेरजेचे नियम, वजाबाकीचे नियम, भागाकाराचे नियम, हे सर्व बघणार आहोत. त्यानंतर दशांश अपूर्णांकाचे. मग हे 4 प्रकार आपण जनरली पाडतो जेव्हा आपल्याला संख्यांच्या क्रिया बघायच्या आहेत तेव्हा. मग संख्यांच्या क्रिया 4 आहेत: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. अख्ख्या गणितामध्ये तुम्हाला या 4 क्रिया सोडून दुसरं काही दिसणार नाही. गणितामध्ये एक असतात संख्या, अंक किंवा संख्या, अंक किंवा संख्या, आणि त्याच्यावर ह्या 4 क्रिया. याच्या व्यतिरिक्त गणितात काही विशेष नाहीये. प्रत्येक ठिकाणी हेच येणार: अंक, संख्या, त्यावर क्रिया. एक तर संख्यांची किंमत गणितात वाढते नाही तर कमी होते. आपल्याला एक तर किंमत वाढवायची असते नाही तर कमी करायची असती. याच्या साहाय्याने बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. मग आपण जे पाहणार आहोत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया डिटेल्स मध्ये त्यांची. आता तुम्ही म्हणता सर याच्यात काय बघण्यासारखं? बऱ्याच जणांना 3/5 भागिले 2/5 हे कसं सोडवायचं माहित नाही. हे जर माहित असेल तर -3.5 वजा 0.5 हे कॅल्क्युलेशन कसं करायचं, किंवा 5 गुणिले -7 गुणिले -3 याचं उत्तर काय येईल. धन ऋण चिन्हांचे नियम, धन गुणिले ऋण संख्यांचा गुणाकार, ऋण गुणिले धन संख्यांचा गुणाकार, ऋण गुणिले ऋण संख्यांचा गुणाकार, हे सगळं आपल्याला संख्यांवरील क्रियामध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर आपण संख्यांवरील क्रियाचे नियम पण बघतो. जसं 5555 ला 11 ने भागलं, 5555 ला. बरेच जण काय करतात, 11×5=55, 11×5=55 हे चुकीचं उत्तर आहे. इथं नियम काय आहे, 55×55 11×5=55. आता डायरेक्ट 55 ला भाग देता येत नाही. पहिला भाग किती अंकांना देता येतो, नंतर एक एक अंक घ्यायचा असतो. 1100, आता 5च्या पुढे 5, याचं उत्तर येईल 505. मग असे नियम आपण पाहणार आहोत. ओके, मी फक्त सांगतोय तुम्हाला काय बघणार आहोत. त्याच्यानंतर संकल्पना. आता संकल्पना काय, शेकडेवारी ही संकल्पना आहे. शेकडेवारी काय संकल्पना आहे? शेकडेवारी म्हणजे 100 मागे किंमत सांगणे. मी जर म्हणलं तुम्हाला 3% सूट मिळेल, 3% सूट, याचा अर्थ होतो 100 मागे 3 रुपये सूट. 3% सूट म्हणजे 100 मागे 3. मग शेकडेवारीचा कन्सेप्ट होतो 100 पैकी 3% म्हणजे 100 पैकी 3. शेकडेवारी म्हणजे 100 मागे 100 पैकी 3 सूट. अलग लक्षात. तसं मग जर तुम्हाला म्हटलं की एका व्यवहारामध्ये तुम्हाला 2% कमिशन मिळणार आहे, व्यवहार 1000 रुपयाचा झाला, मग 100 रुपया माग 2 तर 1000 रुपया माग 20 रुपये मिळतील. मग कन्सेप्ट झाला शेकडेवारी. सरासरी, गुणोत्तर हे सगळे काय आहेत, कन्सेप्ट. आणि हे जर कन्सेप्ट तुम्हाला समजले, तर तुम्ही सहज प्रश्न सोडवू शकता. सगळ्यात महत्वाचा आहे तुम्हाला आकडेमोड आली पाहिजे. काय आली पाहिजे? आकडेमोड आली पाहिजे. त्याच्यानंतर संकल्पना क्लिअर पाहिजे. आकडेमोड येते, संकल्पना क्लिअर आहे, थोडासा सराव केला गणिताचा की तुम्ही यामध्ये परफेक्ट होऊन जाल. पुढे आपण हे डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. आता सूत्र आपण काही वापरतो, जसं 1 2 3 4 या संख्यांची बेरीज आपण केली. 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15 होते. ओके. पण जर मी इथं सूत्र वापरलं 5 गुणिले शेवटची संख्या गुणिले पुढची संख्या भागिले 2, तरी उत्तर तेच येते. मग मला यांची बेरीज करत बसण्याची गरज नव्हती. मी शेवटची संख्या गुणिले पुढली संख्या भागिले 2 केलं असतं, जमलं असतं. याचा उपयोग कुठं होतो? 1 2 पा 1 1 2 3 मला 100 पर्यंतची बेरीज काढायची. 1 2 3 99 100
100 पर्यंतची बेरीज काढायची. आता तुम्ही म्हटले सर आम्ही एकात 2, दोनात 3, तीनात 4, चारात 5 मिळवत बसतो. एवढं जर तुम्ही मिळवत बसले तर तुम्हाला वेळ किती लागेल याची बेरीज करायला. पण इथं सूत्र वापरलं 100 गुणिले पुढली संख्या 101 भागिले 2. शून्य जसाचे तसा 5 1 5 5 0 0 उत्तर येईल 5000. मग सूत्र काय बनतं, 1 2 3 पासून क्रमवार संख्यांची बेरीज करायची असेल तर सूत्र बनतं n गुणिले n अधिक 1 भागिले 2. n म्हणजे शेवटची संख्या, n म्हणजे शेवटची संख्या गुणिले त्याच्या पुढली संख्या n अधिक 1 भागिले 2. मग हे झालं सूत्र. मग हे सूत्र गणितीय क्रिया लांबलचक ज्या आहेत त्या टाळण्यासाठी आणि शॉर्टकटने कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला सूत्र वापरायचंय n गुणिले n अधिक 1 भागिले 2. लक्षात. मग असे सूत्र बनलेत, बरेचसे सूत्र आहेत. आपण त्यातले काही सूत्र, भूमितीला विशेषतः सूत्रांची गरज पडते. गणितामध्ये आपण कन्सेप्टच्या आधारे उदाहरणं सोडवतो त्यामुळे तेवढी गरज पडत नाही. मग आपल्याला हे सूत्र बघायचे. त्याच्यानंतर संकल्पनांचं उपयोजन. आता तुम्हाला जेव्हा प्रश्न येतात ना तेव्हा डायरेक्टली म्हणत नाही बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करा. तिथे तुम्हाला प्रश्न कसे येतात बघा. प्रश्न कसे येतात, 3 बेल 10 12 15 सेकंदाच्या फरकाने वाजतात. 3 बेल, पहिली बेल 10 सेकंदांनी वाजते, दुसरी बेल 12 सेकंदांनी वाजते, तिसरी बेल 15 सेकंदांनी वाजते. मग आता तुम्हाला म्हणतात की 2 मिनिटात किंवा किती वेळाने ह्या तिन्ही बेल सोबत वाजतील. मग ह्या तिन्हीचा जर लसावी काढला, ह्या तिन्हींचा लसावी काढला तो येतो 60. याचा अर्थ 60 सेकंदांनी म्हणजे 1 मिनिटांनी ह्या बेल तिन्ही सोबत वाजतील. मग इथं म्हणणार नाही की लसावी काढा, इथं म्हणणार नाही लसावी काढा, म्हणतील 3 बेल आहेत, पहिली 10 सेकंदाच्या फरकाने, दुसरी 12 सेकंदाच्या फरकाने, तिसरी 15 सेकंदाच्या फरकाने वाजते. तर त्या किती वेळाने सोबत वाजतील, तर त्या 1 मिनिटांनी किंवा 60 सेकंदांनी सोबत वाजतील. तुम्हाला म्हणतील 3 काठ्यांचे तुकडे आहेत, 20 25 आणि 30 मीटरचे. 20 25 30 मीटरचे 3 काठ्यांचे तुकडे आहेत किंवा 3 धातूचे तुकडे आहेत, धातूच्या सळया आहेत. तर याच्यापासून मोठ्यात मोठ्या समान आकाराचे, मोठ्यात मोठ्या समान, सर्वांचे जर मोठ्यात मोठ्या आकाराचे तुकडे करायचे तर किती काढता येतील. तर यांचा मसावी घ्यायचा 5 5चे. समान आकारांचे जर मोठ्यात मोठे तुकडे करायचे ठरले तर 5 5चे तुकडे केले तर सगळ्यांचे बरोबर तुकडे होतील. किंवा असा प्रश्न विचारला जातो की 3 भांड्यांमध्ये अनुक्रमे 20 लिटर 25 लिटर आणि 30 लिटर पाणी आहे. असं मोठ्यात मोठं माप शोधा ज्याने तीनही भांड्यातील पाणी मोजता येईल. मग याच्यात 20 लिटर आहे, याच्यात 25 लिटर आहे, याच्यात 30 लिटर आहे. 10 लिटरचं माप घेतलं तर यातलं मोजता येईल, पण 25 लिटर मोजता येणार नाही. मग 5 लिटरचं माप आपल्याला बनवावं लागेल, यातले पूर्ण द्रव मोजता येईल, यातला पूर्ण द्रव मोजता येईल. मग याचं काय काढायचंय, मसावी काढायचंय. आता हे तुम्हाला समजत नसेल मसावी काढावं का काढायचं वगैरे, हे मी पुढे डिटेलमध्ये शिकवणार आहे. पण संकल्पनांचं उपयोजन करायचंय, म्हणजे ह्या संकल्पनांचा वापर करून उदाहरणं सोडवायचे. जसं की तुम्हाला सांगितलं जातं एका दुकानदाराने 20 खुर्च्या खरेदी केल्या आणि त्या विकून आता तो 25 खुर्च्या परत आणू शकतो, तर नफा किती होईल. याला आणखी अवघड बनवून मिळतात. एक दुकानदार दुकानातल्या 20 खुर्च्या विकून 25 खुर्च्या खरेदी करतो, तर नफा किती. इथं म्हणत नाही 20 गुणिले 25 करा, 20 भागिले. इथे तुम्हाला सांगितली एक माहिती, तिच्या आधारे तुम्हाला उत्तर काढायचंय. म्हणजे इथे तुम्हाला उपयोजन करायचंय नफ्या तोट्या कन्सेप्टचं. नफा तोटा कन्सेप्टचं उपयोजन करायचंय. नफा तोटा तुम्हाला कळलं पाहिजे. चला, हे असं आपला गणिताचा प्रवास आहे. स्पर्धा परीक्षेचं गणित सुरू होतं. अंक, नंतर संख्या, संख्यांचे प्रकार, संख्यांवरील क्रिया, हे तर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आलं पाहिजे, त्याचे नियम माहित पाहिजे, हे महत्वाचं आहे. संकल्पना क्लिअर पाहिजे. शेकडेवारी काय तुम्हाला कोणालाही समजून सांगता आलं पाहिजे.
नफा तोटा काय कन्सेप्ट आहे समजून सांगता आलं पाहिजे, काही सूत्र कसे बनतात ते लक्षात आले पाहिजे आणि संकल्पनांचं उपयोजन करता आलं पाहिजे. हे जेव्हा मी प्रकरण शिकवेल, हे जेव्हा मी डिटेल, आता हे असं आपलं शिकण्याचा फ्लो राहणार आहे. आपण बेसिक काय आहे ते बघतोय. आता आपल्याला बघायचंय काय, बघा संख्यांचे प्रकार. संख्यांच्या प्रकारावर प्रश्न येतात. मग संख्यांच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या, दुसरा पूर्ण संख्या, तिसरा पूर्णांक, अपूर्णांक, परिमेय, अपरिमेय, वास्तव आणि काल्पनिक संख्या. मग संख्यांचे प्रकार बघूयात वन बाय वन. नैसर्गिक संख्या म्हणजे 1, 2, 3 पासून अनंतापर्यंत, 1, 2, 3 पासून अनंतापर्यंत, इन्फिनिटी म्हणजे अनंतापर्यंत. यांची किती संख्या आहेत माहित नाही, अनंत संख्या आहेत, अनंत संख्या आहेत, अनंतापर्यंत, अप टू इन्फिनिटी, 1, 2, 3. मग नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते. प्रश्न असा येतो पहिल्या 25 नैसर्गिक संख्या, तर 1 पासून 25 पर्यंत. आलं लक्षात? इथे काही विशेष अवघड नाही. पूर्ण संख्या म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5 यांना म्हणायचं पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्यामध्ये 0 आला की पूर्ण संख्या. पण नैसर्गिक संख्यामध्ये 3 वजा 3, याच्यात उत्तर नव्हतं. 3 वजा 3, 3तून 3 गेले, काय राहिलं? काहीच नाही. काहीच नाही कसं लिहायचं? नैसर्गिक संख्येत पर्याय नव्हता. याचं उत्तर नैसर्गिक संख्येत नव्हतं. काहीच नाही कसं लिहायचं? त्याचा शोध लागला आर्यभट्टाने, शून्याचा शोध लावला. काहीच नाही म्हणजे शून्य, काहीच नाही म्हणजे शून्य. त्याला असं दाखवलं जावं लागलं, काहीच नाही, शून्य. मग 0, 1, 2, 3 ह्या झाल्या पूर्ण संख्या. असं वाटलं की संख्या पूर्ण झाल्या, संख्या पूर्ण झाल्या म्हणून त्याला नाव दिलं पूर्ण संख्या. 0, 1, 2, 3, 4 या सगळ्यात पहिल्यांदा शोध लागला म्हणून यांना नैसर्गिक संख्या म्हटलं जातं. कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला ज्या फ्रीमध्ये फुकट मिळतात त्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. आता त्याच्यानंतर शून्याची आवश्यकता होती. 3 वजा 3चं उत्तर नैसर्गिक संख्येत नव्हतं. मग असं वाटलं संख्या पूर्ण झाल्या, पण तिथं पुढे जाऊन आणखी एक अडचण झाली. 2 वजा 5चं उत्तर पूर्ण संख्येमध्ये पण नव्हतं. 2 वजा 5चं उत्तर पूर्ण संख्येमध्ये पण नव्हतं. 2 वजा 5 म्हणजे काय? 2तून 5 वजा करायचे. तुम्ही म्हणता सर कसं जाईल? जात तर नव्हते, पण गणित तज्ञांनी शक्कल लढवली. समजा तुम्हाला 2 लाख रुपये तुमच्याकडे आहेत, तुमच्याकडे 2 लाख रुपये, तुम्हाला 5 लाख द्यायचे, तर तुम्ही काय करता? द्यायचेच आहेत. तुमच्याकडे 2 लाख रुपये, तुम्हाला 5 लाख रुपये द्यायचे, तुम्ही 2 तर देतालच देताल, आणखी दुसऱ्याकडून 3 उधार घेताल आणि ते देताल, उसने घेताल आणि ते देताल. म्हणजे तुमच्याकडचे 2 दिले, दुसऱ्याकडून आणून 3 दिले. मग आता तुमच्याकडे काय राहिलं? 3 लाख रुपये कर्ज, जे दुसऱ्याकडून आणून तुम्ही याला देऊन टाकले. एला बीला 5 लाख द्यायचे, ऋण म्हणजे कर्ज द्यायचे. मग 2 लाख आहेत, 5 लाख द्यायचे, 2 दिले, आणखी 3 दुसरीकडून आणून दिले. मग इकडे शिल्लक राहील ऋण 3 म्हणजे 3 लाखाचे कर्ज. मग याची गरज पडली ऋण संख्या, म्हणून शोध लागला पूर्णांक संख्यांच्या. पूर्णांक म्हणजे जेवढे अंक आहेत तेवढे सगळे. असं वाटलं पूर्णांक म्हणजे सगळे जेवढे अंक आहेत तेवढे. ऋण शून्य धन, ऋण शून्य धन यांना म्हणायचं पूर्णांक संख्या. यांना काय म्हणायचं? पूर्णांक. आता इथं बघा, याला म्हटलं जातं नॅचरल नंबर दाखवल्या जातात यांनी. होल नंबर पूर्ण संख्यानं म्हटलं जातं होल नंबर दाखवल्या जातात डब्ल्यूने. पुढं पूर्णांक संख्याला म्हटलं जातं इंटिजर नंबर. काय म्हटलं जातं? इंटिजर नंबर दाखवल्या जातात आईने. ओके, आता पुढे अपूर्णांक, फ्रॅक्शन्स यांना म्हटलं जातं फ्रॅक्शन. याला काही दाखवलं जात नाही, एफ वगैरे असं काही दाखवलं जात नाही. यांना इंग्रजीमध्ये फ्रॅक्शन्स म्हटलं जातं. फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक, अतिशय महत्वाचा. आता इथं बघा पूर्णांकात काय होतं? 3/2चं उत्तर नव्हतं आतापर्यंतच्या. ना नैसर्गिक संख्येत आहे, ना पूर्णांक संख्येत आहे, ना पूर्ण संख्येत आहे. 3/2चं उत्तर काय येईल? 3चे 2 भाग केले, याचं उत्तर नव्हतं. याचं उत्तर येतं 1.5. याच्यासाठी पूर्णांक संख्यांचा शोध. याच्यासाठी पूर्णांक संख्यात सोल्युशन नव्हतं, म्हणून लागला अपूर्ण संख्यांचा शोध. अपूर्णांक जे अंक पूर्ण नाही ते पहा. 2.5 ना 2 आहे ना 3 आहे, अपूर्ण आहे. 2.5 मध्येच आहे. 1.25 ना 1 आहे ना 2 आहे, अपूर्ण आहे. म्हणून यांना म्हणायचं अपूर्णांक. काय म्हणायचं? अपूर्णांक. ना पूर्ण असणारे अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन. मग याचे प्रकार पडतात लिहिण्याच्या पद्धतीवरून. डेसिमल फ्रॅक्शन दशांश चिन्हाच्या साहाय्याने लिहिला
की त्याला म्हणायचं दशांश अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक बघा p/q फॉर्म मध्ये लिहिला 3/2. आता 3/2 म्हणजे ही दीडच. 1.5 म्हणजे दीड, 3/2 म्हणजे दीड. पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे पूर्णांक आणि अपूर्णांक यांचं कॉम्बिनेशन. पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे पूर्णांक आणि अपूर्णांक यांचं कॉम्बिनेशन. एक पूर्णांक इथं, एक पूर्णांक आहे आणि 1/2 अपूर्णांक आहे. 1.1/2 अपूर्णांक यांना म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक. याच्यामध्ये पूर्णांक पण आहे आणि अपूर्णांक पण आहे. मग हे अपूर्णांक आपल्याला पुढे डिटेल्स मध्ये पाहायचे आहेत. अपूर्णांकावर आपण सेपरेट लेक्चर घेणार आहोत का, कारण आपल्याला अपूर्णांकाचं एकमेकांमध्ये रूपांतर जमलं पाहिजे. या फॉर्मचं या फॉर्म मध्ये रूपांतर, याचं यामध्ये रूपांतर, याचं यामध्ये रूपांतर असं जमलं पाहिजे. याच्यावर आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. आता फक्त एवढं समजून घ्या, अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन्स, जे अंक पूर्ण नाहीत ना, 2 आहे ना 3 आहे, मध्येच आहे, 2.2, 2.5, 2.75 यांना म्हणायचं अपूर्णांक. पुढचा परिमेय संख्या, ज्या संख्यांची किंमत निश्चित सांगता येते त्यांना परिमेय संख्या म्हणतात. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ आता परिमेय समजून घ्यायला तुम्हाला अपरिमेय समजलं पाहिजे. 5 परिमेय संख्या आहे, 2.5 परिमेय संख्या आहे, 1.33333. मला सांगा हे 3 च्या पुढे काय येणार आहे? 3च येणार आहे. 3 येत राहणार आहे. कुठपर्यंत येणार आहे? येतच राहणार आहे. निश्चित सांगतात याच्या पुढे काय, याच्या पुढे काय, याला म्हणायचं परिमेय संख्या. वर्गमुळात 25चं उत्तर काय येईल? 5. याला म्हणायचं परिमेय संख्या. 2/5 ची किंमत काढता येईल. 4/9 ची किंमत काढता येईल. ह्या सगळ्यांना म्हणायचं परिमेय संख्या. सगळ्यांना परिमेय म्हणायचं. क्लॅरिटीसाठी सांगतो, ज्या संख्यांची किंमत निश्चित सांगता येत नाही, अंदाजे सांगता येते, त्यांना अपरिमेय संख्या म्हणायचं. कोणत्या? वर्गमुळातील वर्ग नसणाऱ्या. कोणत्या? वर्गमुळातील वर्ग नसणाऱ्या संख्या. वर्गमुळात 3, वर्गमुळात 3 ची किंमत काढली 1.9. पूर्ण वर्ग नाहीये ना, वर्गमुळात 9 पूर्ण वर्ग आहे, लगेच उत्तर काढता येतं. वर्गमुळात 16, 16ला म्हणतात पूर्ण वर्ग संख्या, लगेच उत्तर काढता येतं. ह्या नाही. 3 पूर्ण वर्ग नाहीये, वर्गमुळात 2 पूर्ण वर्ग नाहीये. आता याची किंमत बघा, 1.7, 32050808075 ही येतच राहते. पुढं अखंड सुरू राहते, पुढं येतच राहते. आता 7च्या पुढं काय येईल याला सोडवल्याशिवाय काढता येत नाही. याच्यामध्ये पॅटर्न नसतो. 73 20 73 20 73 20 असा पॅटर्न असता तर झाली असती निश्चित किंमत. परिमेय संख्या इथे संख्या वेगवेगळ्या 7 3 2 0 5 0 8 0 अशा वेगवेगळ्या येत राहतात की कळतच नाही की पुढची संख्या कोणती येणार आहे. यांना म्हणायचं अपरिमेय संख्या. यांची किंमत कुणीच निश्चित सांगू शकत नाही, कारण सांगण्यासाठी पुढची अंक काढावा लागेल. तो काढला की त्याच्या पुढचा, तो काढला की त्याच्या पुढचा, हे चालतच राहतं. हे अशा प्रकारे सोडवलं जातं. इथं 1, इथं घेतला 1चा वर्ग, मग इथं 2 उरतील, इथं 2 होतील, आणि मग इथं 2च्या पुढे 2 0, मग इथं त्याच्या पुढे काहीतरी घेऊन गुणिले. हे असं जे सोडवण्याची पद्धत आहे ते आपल्याला विचारली जात नाही, गरज पडणार नाही. पण लक्षात ठेवा, ह्या संख्यांची किंमत 2.23 23 60 67 97 74 99 81 पुढे येतच राहते, थांबतच नाही. हे कॅल्क्युलेशन थांबतच नाही. कुठपर्यंत येत राहते? जोपर्यंत तुम्ही कॅल्क्युलेशन करीत राहाल. मग निश्चित सांगता येईल की याची किंमत नाही. यांना म्हणायचं अपरिमेय संख्या. वर्गमुळातील वर्गमूळ न निघणाऱ्या धनसंख्या, वर्ग नसणाऱ्या, वर्गमुळातील पूर्ण वर्ग नसणाऱ्या धनसंख्या, धनसंख्या हे महत्वाचं आहे. वर्गमुळातील पूर्ण वर्ग नसणाऱ्या धन. मग मी म्हणलं वर्गमुळात 10 अपरिमेय, जिचा वर्गमुळात वर्ग निघत नाही ती अपरिमेय. वर्गमुळात वर्ग न निघणारी संख्या अपरिमेय असते. हे अतिशय महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. अंशाधिक आणि छेदाधिक असे 2 प्रकार आहेत. अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक आपण पुढे डिटेल मध्ये पाहणार आहोत. अंशाधिक म्हणजे ज्याचा अंश मोठा असतो, छेदाधिक म्हणजे ज्याचा छेद मोठा असतो.
इथपर्यंत समजलंय का? कमेंट करा. मग ह्या सोडल्या की बाकी सगळ्या परिमेय, ह्या बाकी सगळ्या परिमेय 1.33333. तुम्ही म्हणता सर याची किंमत पुढं 3 आहे, याच्या पुढे 3, याच्या पुढे 3 आहे, शेवटपर्यंत 3च येत राहते. मग याचं उत्तर काय येईल? 3 3 3 शेवटपर्यंत येत राहते, तर याची निश्चित किंमत सांगता येते. पण याच्या पुढं काय येत राहील काही सांगता येत नाही, निश्चित किंमत सांगता येत नाही. म्हणून याला म्हणायचं अपरिमेय संख्या, वर्गमुळातील वर्गमूळ न निघणाऱ्या संख्या. समजलंय का? कमेंट करा. परिमेय प्लस अपरिमेय संख्यांना वास्तविक संख्या म्हणतात. परिमेय प्लस अपरिमेय संख्यांना वास्तविक संख्या म्हणतात. म्हणजे निश्चित किंवा अनिश्चित किंमत सांगता आली, निश्चित किंवा अंदाजे जरी किंमत सांगता आली, निश्चित किंवा अंदाजे जरी किंमत, ज्याला काहीतरी किंमत आहे त्या वास्तव संख्या. वास्तव संख्या समजायला तुम्हाला जावं लागेल काल्पनिक संख्यांकडे. पाय काय आहे? पाय अपरिमेय संख्या आहे. पाय अपरिमेय संख्या आहे, जिची किंमत निश्चित सांगता येत नाही. पाय अपरिमेय संख्या आहे, जिची किंमत निश्चित सांगता येत नाही. पण पायची जी किंमत घेतली 22/7 ही परिमेय आहे, मानलेली किंमत आहे. ही पायची खरी किंमत नाहीये, ही पायच्या किमतीच्या जवळची किंमत आहे. पायची निश्चित किंमत सांगता येत नाही. पायची जवळची किंमत शोधली 22/7, 22/7 ही परिमेय आहे. आणि पाय हे चिन्ह म्हटलं तर अपरिमेय आहे. पाय अपरिमेय, त्याची किंमत आणखी एक्झॅक्ट कुणी काढू शकलं नाही. खूप वर्ष प्रयत्न झाले, पायची किंमत खूप वर्ष खूप गणितज्ञांनी शोधण्याचा प्रयत्न केला. जवळ 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 जाऊन 22/7 शोधली. ही परिमेय संख्या आहे. ही पायच्या अंदाजे किंमत सांगितलेली, जवळची किंमत सांगितलेली, ही निश्चित आहे. पण ती पायची एक्झॅक्ट नाही, त्याच्या जवळची किंमत आहे. समजलंय? आधी बेसिक कन्सेप्ट समजून घ्या, नंतर आपण क्वेश्चन कडे जाऊयात. आधी कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. हे जर आलं तर तुम्हाला मी पुढे शिकवणारं गणित समजणार आहे. आता जर तुम्ही क्वेश्चन, पुढचे एक्झाम्पल, PYQ जर गेले तर बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणार नाही आणि मग माझं शॉर्ट ट्रिक्सने शिकवणं समजणार नाही. आधी तुमचा बेस क्लिअर होऊ द्या. जरी असेल तरी पुन्हा एकदा रिव्हिजन होऊ द्या, नसेल तर क्लिअर करा आणि मग आपण पुढे जसं जसं जाऊ तसं तसं मला शिकवण्याची एक बेस्ट मेथड माहिती आहे. स्पर्धा परीक्षाचं किंवा तुमचं TET असो, टेट असो, कोणती परीक्षा असो, मी ज्या प्रकारे शिकवतो त्या प्रकारे तुम्हाला पेपर टॅकल करता येतो. आता तुम्ही फक्त नवीन नवीन प्रयोग करायचे ठरवू नका, मला माझ्या पद्धतीने शिकवू द्या, जेणेकरून शेवटी तुम्ही यामध्ये परफेक्ट झालेले असाल, पेपरला तुम्हाला याचा फायदा होईल. आता आपण सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर प्रयोग करत राहिलो तर अवघड होईल. चल, आता वास्तव संख्या समजण्यासाठी काल्पनिक संख्या. वर्गमुळात ऋण, मी म्हणलं वर्गमुळात 25 ची किंमत सांगा. 5चा वर्ग 25 आहे, मग 25चा वर्गमूळ येईल 5. ऋण 5चा वर्ग म्हणजे ऋण 5 गुणिले ऋण 5 25 आहे, मग ह्या 25चा वर्गमूळ येईल ऋण 5. पण ऋण 25 कशाचाच वर्ग येत नाही, मग याचा वर्गमूळ काढता येईल का? ऋण 25 कशाचाच वर्ग नाहीये, याचा वर्गमूळ काढता येईल का? ऋण 25 वर्गच येत नाही. 5चा वर्ग पण 25 येतो, मग 25चा वर्गमूळ 5 येईल. ऋण 5चा वर्ग पण धन 25 येतो, मग धन 25चा वर्गमूळ 5 येईल. ऋण 25ला वर्गमूळच नाहीये. ऋण 25ला वर्गमूळच नाहीये, मग ऋण 25ला वर्गमूळ नाहीये तर याची किंमत काढताच येत नाही. याला किंमतच नाहीये, किंमतच असू शकत नाही. मग किंमत नाही म्हणून याला म्हणतात काल्पनिक संख्या. मग इथं शक्कल काय लढवली? 25ला सेपरेट केलं, ऋण 1ला सेपरेट केलं. 25 गुणिले ऋण 1 ऋण 25. 25ला घेतलं बाहेर 5, ऋण 1ला ठेवलं वर्गमुळात. मग असंच ऋण 36चं पण वर्गमूळ काढता यायला लागलं. 36 घेतले बाहेर 6, 1ला ठेवलं वर्गमुळात ऋण 1. मग शेवटी म्हणले की ह्या ऋण वर्गमुळात 1ला मानू I आणि शोध लागला काल्पनिक संख्यांचा, इमॅजिनरी नंबर 5I. याला लिहिलं जातं 6I.
या संख्या ऍक्च्युअली व्यवहारात नाहीत, ह्या संख्या अस्तित्वात नाहीत, या मानलेल्या संख्या आहेत. मी जर तुम्हाला म्हटलं मला 5i एवढे रुपये द्या, तुम्ही देऊ शकणार नाही. मी म्हटलं 5 रुपये द्या, देऊ शकताल. मी म्हटलं 5/2 द्या, देऊ शकताल. पण मी म्हटलं 5i द्या, देऊ शकणार नाही, कारण याची किंमतच अस्तित्वात नाहीये. पण मग काल्पनिक संख्यांचा शोध कशा प्रकारे लावला? ऋण संख्यांचं वर्गमूळ, याला किंमतच नाहीये का? मला सांगा. 6चा वर्ग 36 आहे, म्हणून 36चं वर्गमूळ 6 आहे. ऋण 25 कशाचा वर्गच नाही, तर त्याचं वर्गमूळ कसं काढायचं? म्हणजे याला किंमतच नाहीये, म्हणजे काल्पनिक संख्या आहे. आता याच्यापासून पुढे बनवले कॉम्प्लेक्स नंबर. 7 अधिक 5i संयुक्त संख्या कोणती? वास्तव संख्या प्लस काल्पनिक संख्या, याला म्हणतात कॉम्प्लेक्स नंबर. काय म्हणतात? कॉम्प्लेक्स नंबर. ते हायर मॅथमॅटिक्स मध्ये, आपल्याला त्याची सध्या गरज नाही. चला पुढे जाऊयात. उपप्रकार सम व विषम संख्या. बघा, उपप्रकार सम विषम संख्या, मूळ, संयुक्त, सहमूळ, जोडमूळ, त्रिकोणी. आता आपल्याला त्रिकोणी संख्यांवर प्रश्न आलेला आहे. कुठे प्रश्न आलेला आहे? त्रिकोणी संख्यांवर. खालील संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत? त्या त्रिकोणी प्रकारच्या होत्या. असं येऊ शकतं, खालीलपैकी संख्या जोडमूळ कोणत्या आहेत, सहमूळ कोणत्या आहेत. मग हे कन्सेप्ट, यावर प्रश्न आलेले आहेत टीईटीला, म्हणून आपण घेतोय. तर हे कन्सेप्ट माहित पाहिजे. सम म्हणजे 0, 2, 4, 6, 8 शेवटी अंक असणाऱ्या संख्या किंवा 2च्या पटीतील संख्या. हे सगळ्यांना जमतं, जास्त वेळ घालण्यात पॉईंट नाही. शेवटी 1, 3, 5, 7, 9 असणाऱ्या किंवा 2च्या पटीत नसणाऱ्या संख्यांना म्हणायचं सम विषम संख्या. हे महत्वाचं आहे. मूळ संख्या, ज्या संख्यांना फक्त 2 अवयव असतात त्यांना मूळ म्हणतात, किंवा कोणत्याही पाड्यात नसतात. ही मी व्याख्या केलेली बरं का. कोणत्याही पाड्यात नसतात त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. पुस्तकात अशी व्याख्या येणार नाही, कुणाला सांगू पण नका. ही तुम्हाला समजण्यासाठी व्याख्या आहे. ज्या संख्या कोणत्याही पाड्यात नसतात. 3ला 2च अवयव आहेत, 1 आणि 3. 2ला 2च अवयव आहेत, 1 आणि 2. 7ला 2च अवयव आहेत, 1 आणि 2. तो म्हणता सर 10ला 1, 2, 5, 10 4 अवयव आहेत. अवयव म्हणजे 10चे 1-1चे, 2-2चे, 5-5चे, 10-10चे भाग करता येतात. ज्यांना 2 पेक्षा जास्त अवयव त्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. ज्यांना 2च अवयव त्यांना म्हणायचं मूळ संख्या. 2च अवयव असतील तर काय म्हणायचं? मूळ संख्या. आता मूळ संख्या ओळखण्याची सोपी पद्धत, पाड्यात आहेत की नाही. 19 कोणत्या पाड्यात आहे का? नाही, मूळ. 17 कोणत्या पाड्यात आहे का? नाही, 17च्या पाड्यात आहे. दुसऱ्या कोणत्या नाही. 29 कोणत्या पाड्यात नाही. 31 कोणत्या पाड्यात नाही. 13 कोणत्या पाड्यात नाही. पाड्यात नसली की संख्या मूळ, पाड्यात असली की संख्या संयुक्त. पाड्यात नसली की संख्या मूळ, पाड्यात असली की संख्या संयुक्त. इथपर्यंत क्लिअर झाले? 2 अवयव असणाऱ्या संख्या. आता 1ला एकच अवयव आहे, 1ला एकच अवयव आहे, म्हणून ती मूळ संख्या होत नाही. 1 ही मूळ संख्या नाही. 1 ही मूळ संख्या नाही. 0 ही मूळ संख्या नाही. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. 1 मूळ नाही, कारण 2 अवयव आहेत का? नाही. 2 अवयव नाही, मूळ नाही. 0 2 अवयव आहेत का? नाही, मूळ नाही. 2 ही 2ला 2च अवयव आहेत. 2ला 2 अवयव आहेत. ही एकमेव सममूळ संख्या आहे. 2ला एकमेव सम, एवढी एकच सम आहे आणि मूळ आहे. सर्वात छोटी मूळ संख्या 2 आहे. पहिली मूळ संख्या 2 आहे. सर्वात छोटी 2 आहे. सममूळ 2 आहे. त्याच्यानंतर कोणतीच सम मूळ होत नाही. बाकी सगळ्या सम कोणत्या बी घ्या संयुक्त आहेत. कोणती सम घ्या संयुक्त. 2 फक्त मूळ संख्या. पुढे जाऊ. याच्यावर प्रश्न येतात, असे विधान येऊ शकतात 1, 2, 3, 4 कोणतं बरोबर आहे कोणतं चुकीचं आहे, त्यामुळे हे माहित पाहिजे. पुढे संयुक्त संख्या. ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त अवयव असतात त्यांना म्हणायचं संयुक्त. 6 1 2 3
1 2 3 4 अवयव आहेत, 2 पेक्षा जास्त अवयव संयुक्त किंवा पाढ्यात असणाऱ्या संख्या 25 पाढ्यात आहे 5च्या पाढ्यात आहे, 36 पाढ्यात आहे 32 पाढ्यात आहे ज्या संख्या कोणत्या ना कोणत्या पाढ्यात येतात स्वतःच्या सोडून त्यांना म्हणायचं संयुक्त संख्या, ज्या कुणाच्याच पाढ्यात येत नाही त्यांना म्हणायचं मूळ संख्या. आता मूळ संख्या दुसऱ्या कोणत्या संख्यापासून बनवता येत नाही. जसं मला 6 बनवायची, मी 2 2 2 पासून बनवू शकतो, 3 3 पासून बनवू शकतो. मला 7 कुणापासून बनवता येत नाही, 1 1 1 1 पासून बनवता येते. 1 1 पासून तर प्रत्येक संख्या बनते, 1 1 पासून तर प्रत्येक संख्या बनते. 7 दुसऱ्या कुणापासूनही बनत नाही. मग यांना संयुक्त म्हणतात, कारण 2 3 संख्यांना एकत्र केलं की ह्या बनतात, म्हणून यांना संयुक्त म्हणतात. 7 मूळ आहेत, प्राईम आहेत, त्याच मूळ आहेत, त्यांच्यापासून कोणी बनत नाही, यांच्यापासून संयुक्त बनतात. 7 आणि 7 14, 7 7 7 21. मूळ ज्या प्राईम आहेत, ओरिजिनल आहेत, त्यांना म्हणायचं मूळ, त्यांच्यापासून दुसऱ्या बनतात, ह्या कुणापासून बनत नाही. आलं लक्षात? असं ते तुम्हाला फरक माहित पाहिजे. पुढे चला. सहमूळ संख्या. सहमूळ संख्या ज्या संख्यांना 2 सामायिक अवयव नसतात, ज्या दोन संख्यांना 2 सामायिक नाही, ज्या 2 संख्यांना सामायिक अवयव नसतात, म्हणजे फक्त एक हा सामायिक अवयव असतो, त्यांना सहमूळ. मी संख्या घेतो 15 आणि 16, यांचा मला सामायिक अवयव सांगा. 15चे अवयव 1 3 5 15, याचे अवयव 1 2 4 8 16. चला, याचा मला सामायिक अवयव सांगा बरं. एकदा सर्व व्यवस्थित दिसतंय का? आवाज स्पष्ट येतोय का? कमेंट करून कळवा. व्यवस्थित दिसतंय का? आवाज स्पष्ट येतोय का? कमेंट करून कळवा बरं. सर्वांनी कमेंट करा, म्हणजे मला लक्षात येईल तुम्ही लाईव्ह आहात. ओके, दिसतंय सर्व क्लिअर? चला. आता यांना सामायिक म्हटलं तर फक्त एक हा सामायिक अवयव आहे. आता एक हा सगळ्या संख्यांचा अवयव आहे. कोणती संख्या घ्या, एक त्यांचा अवयव आहे, बरोबर का? एक हा सगळ्या संख्यांचा अवयव आहे, कोणतीही संख्या घ्या. ओके, एक त्याचा काय होईल? अवयव होईल. मग आता एक जर सगळ्या संख्यांचा अवयव आहे, ओके, एक जर सगळ्या संख्यांचा अवयव आहे, तर दुसरा कोणता सामायिक अवयव नाही. मग याचा मूळ सारखा गुणधर्म दाखवतात, म्हणून यांना म्हणतात सहमूळ. सह म्हणजे सोबत घेतल्या, सोबत घेतल्या की मूळ संख्यांसारखा गुणधर्म दाखवतात. ह्या जर सोबत घेतल्या तर मूळ संख्यांसारखा गुणधर्म दाखवतात, म्हणून यांना काय म्हणायचं? सहमूळ संख्या. आता क्रमवार संख्या, क्रमवार संख्या म्हणजे एका मागे एक येणाऱ्या संख्या ह्या नेहमी सहमूळ संख्या असतात. आता सहमूळ असायला संख्या मूळ असल्या तरच सहमूळ असतात का? नाही. कोणत्याही संख्या सहमूळ होऊ शकतात, ज्या 2 संख्या सोबत घेतल्या की त्यांना सामायिक अवयव नको. 15 संयुक्त आहे, 16 संयुक्त आहे, तरी पण
ह्या संयुक्त असल्या तरी पण कोणत्या होतात? मूळ होतात. कधी? सहमूळ. तरी पण सहमूळ होतात. सहमूळ मूळच असावं असं काही नाही. 20 आणि 21 संयुक्त संख्या आहेत, पण सोबत ह्या होतात सहमूळ. अलग लक्षात. त्या मूळच असाव्या असं काही नाही. सोबत आल्यावर त्यांना सामायिक अवयव नको. यांना पण सामायिक अवयव नाहीये. आता एक संख्या मूळ घेतली आणि दुसरी संयुक्त घेतली तरी पण ह्या सहमूळ होतात. एक संख्या संयुक्त असेल, दुसरी मूळ असेल तरी पण त्या काय होतात? सहमूळ. कारण यांना सामायिक अवयव नसतो. कोणताही सामायिक अवयव नसतो. चला, जोडमूळ. दोन मूळ संख्यामध्ये जर 2चा फरक असेल तर त्यांना जोडमूळ म्हणतात. 11 13, 5 7, 3 5. दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक आहे. दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक आहे. त्यांना म्हणायचं, ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक आहे त्यांना म्हणायचं जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या होण्यासाठी लक्षात ठेवा, दोन्ही संख्या मूळच असाव्या लागतात. जर दोन संख्या मूळ असतील आणि फरक 2चा असेल तरच त्या जोडमूळ संख्या असतात. दोन संख्या मूळ आणि त्यांच्यामध्ये 2चा फरक असेल तर त्या जोडमूळ संख्या होतात. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्रिकोणी संख्या 1 पासून क्रमवार कोणत्याही संख्यापर्यंत बेरीज घेतली, 1 आणि 2 3 आणि 3 6, 6 त्रिकोणी संख्या होते. मी 1 2 3 4 ची बेरीज घेतली, 10 त्रिकोणी संख्या होते. 1 2 3 4 5 ची बेरीज घेतली, 15 त्रिकोणी संख्या. 1 पासून कोणत्याही संख्येपर्यंत बेरीज घेतली तर त्रिकोणी संख्या बनते. काय बनते? त्रिकोणी संख्या. मग हा बनतो पाया. ईचा 3 पाया त्रिकोणी संख्या 6, 4 पाया त्रिकोणी संख्या 10, 5 पाया त्रिकोणी संख्या 15. मग तुम्हाला प्रश्न येतात, पाया देतात त्रिकोणी संख्या काढा, त्रिकोणी संख्या देतात पाया काढा. ओळखा म्हणतात खालीलपैकी त्रिकोणी संख्या. नेहमी लक्षात ठेवा, त्रिकोणी संख्येची जर डबल केली तर तिला क्रमवार अवयव असतात. 3 चौक 12. याच्यावर प्रश्न आलता, खालीलपैकी संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत आणि संख्या त्रिकोणी दिल्या होत्या, कसं ओळखायची? डबल केली 10 दुने 20, 4 पंचे 20. त्रिकोणी संख्येच्या दुपटीला क्रमवार अवयव असतात. 15 दुने 30, 5 सख 30. मग 7 8 ही 56, तर 56च्या निम्मे 28 त्रिकोणी संख्या होईल. 28 दुने 56, 56ला लगतचे अवयव आहेत 7 8, क्रमवार अवयव आहेत 7 8, किंवा ह्या दोन क्रमवार अवयवांचा गुणाकार 56 होतो. 7 8 56, तर 56च्या निम्मे 28 त्रिकोणी संख्या होईल. मग ज्या संख्येपर्यंत 1 पासून बेरीज घेतली जाते, तिला म्हणतात त्या त्रिकोणी संख्येचा पाया. मी म्हटलं 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. 10 पाया दिलाय त्रिकोणी संख्या काढा. 10 पर्यंतची बेरीज करायची. मग 10 पर्यंतची बेरीज करतो, 10 गुणिले 11 भागिले 2. 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या म्हणजे 10 पर्यंतची बेरीज 10 गुणिले 11 भागिले 2, काही 55. मग 55 काय झाली? त्रिकोणी संख्या. 55 झाली त्रिकोणी संख्या. 10 पाया असेल तर 55 ही त्रिकोणी संख्या होईल. मग 10 पायावरून 55 त्रिकोणी संख्या काढता आली. पुढे तुम्हाला हेही म्हणतात की त्रिकोणी संख्येवरून पाया काढा. त्रिकोणी संख्या देतात आणि पाया काढा म्हणतात. चला, 1-2 प्रश्न मी तुम्हाला देतो. पाया दिला 5, पाया दिला 8, त्रिकोणी संख्या काढा. पाया दिला 10 ची जर मी काढून दिली, पाया दिला 4, त्रिकोणी संख्या काढा, आणि पाया दिला 15, त्रिकोणी संख्या काढा. चला सोडवा.
सर्वांनी सोडवायचंय. सर्वांनी उत्तर द्या. पाया दिलाय, त्रिकोणी संख्या काढायची. पेन चेंज करूयात. आठ पाया दिला, त्रिकोणी संख्या काही 8 गुणिले 9 भागिले 2, 8 9 72 भागिले 2 36. 4 पाया दिला, 4 गुणिले पुढली संख्या 5 भागिले 2 10. 15 गुणिले 16 भागिले 2 त्रिकोणी संख्या काही 120. इथपर्यंत क्लिअर झालं. मागे थोडंसं दिसायला क्लिअर दिसत नव्हतं, कमेंट करायची ना मित्रांनो, मी थोडंसं ऍडजस्ट केलं असतं. चला इथपर्यंत क्लिअर आहे. आता त्रिकोणी संख्येवरून पाया कसा काढायचा? 36 ची डबल करा 72. 72च्या पूर्वी पूर्ण वर्ग संख्या 64 आहे, तिचं वर्गमूळ घ्यायचं 8. मला 36 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा, तर कसं काढणार? 36चं डबल करायचं, 36चं डबल करायचं 72. 72च्या आधी पूर्ण वर्ग संख्या घ्यायची. 72 पूर्ण वर्ग आहे का नाही? 71 70 नाही, 69 68 67 65 नाही, 64. 64चं वर्गमूळ घ्यायचं. आता इथं बघा, 10 ची डबल करा 20. 10 ची डबल केली 20, तिच्या आधी पूर्ण वर्ग घ्यायची 4. 10चा पाया 4च आहे. 120 ची डबल घ्या 240. 120 त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा ना, तर डबल करा. डबल केलं 240 च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या घ्या 225. 240 च्या आधी 225 15चं वर्गमूळ आहे, 15चा वर्ग आहे म्हणजे 225चं वर्गमूळ 15 येईल. समजलंय? इथपर्यंत क्लिअर आहे का? कमेंट करून सांगा क्लिअर आहे का? त्रिकोणी संख्येची डबल करायची. डबल केली की त्याच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या शोधायची, तिचा वर्गमूळ घ्यायचं, उत्तर येईल तुमचं. आता आपल्याला बघायचे अपूर्णांक. अपूर्णांकांचे 4 प्रकार: दशांश अपूर्णांक, आवर्ती दशांश, व्यवहारी आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हे अतिशय महत्वाचं आहे. दशांश अपूर्णांक म्हणजे दशांश चिन्हाच्या साहाय्याने लिहिले जाणारे अपूर्णांक दशांश अपूर्णांक. दशांश चिन्हाच्या साहाय्याने लिहिले जातात. आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये एक अंक पुन्हा पुन्हा येत राहतो. याच्यामध्ये एक अंक पुन्हा पुन्हा येत राहतो.
इथे पण पहा एक अंक पुन्हा पुन्हा येत राहतो. जसं मी घेतलं 11/9. 9 पहा 11/9 ला भाग देताना 9 एक 9 उरले 2. भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह दिलं, शून्य घेतला. 9 दुने 18, परत 2 उरले, परत शून्य घेतला. 9 दुने 18, परत 2 उरले. हे 2 2 2 2 येतच राहणार आहे. म्हणजे आवर्ती म्हणजे आवर्तन म्हणजे पुन्हा पुन्हा येणे, आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणारा. मग ज्या संख्याच्या छेदस्थानी 3, 6 किंवा 9 असतात आणि वरच्या अंशातल्या संख्येला पूर्ण भाग जात नाही, ज्या संख्यांच्या छेदस्थानी 3, 6, 9 असतात, ज्या संख्यांच्या छेदात 3, 6, 9 असतात आणि अंशाचा पूर्ण भाग जात नाही. इथं 6 घेतली तर चालणार नाही बरं का. 6 घेतली तर मग आवर्ती होणार नाही, भाग गेला आवर्ती होणार नाही. पण 7 घेतले भाग जात नाही, आवर्ती होईल. 8 भाग जात नाही, आवर्ती होईल. 11 भाग जात नाही, आवर्ती होईल. छेदात 3, 6, 9 असलेल्या संख्या आवर्ती अंक बनवतात. आवर्ती अंक म्हणजे अंक येत राहतो. मग कधी कधी 2 अंक पुन्हा पुन्हा येतात. 73, 73, 73. 2 अंक पुन्हा पुन्हा येतात. 2 येऊ, 3 येऊ, 4 येऊ, अंक पुन्हा पुन्हा तेच तेच आले की त्यांना म्हणायचं आवर्ती. याच्यात होतात खंडित, अखंडित. ओके, ते आपण पुढे बघणारच आहोत. पुढचा प्रकार व्यवहारी अपूर्णांक. p/q रूपात असला तर त्याला म्हणतात व्यवहारी अपूर्णांक. 3/5, 7/5 यांना म्हणायचं व्यवहारी अपूर्णांक. याचं रूपांतर आपल्याला 0/6 दशांश मध्ये करता आलं पाहिजे. याचं रूपांतर आपल्याला यात करता आलं पाहिजे. व्यवहारी म्हणजे p/q रूपात लिहिला जाणारा अपूर्णांक. आता हे सगळे अपूर्णांक म्हणजे लिहिण्याच्या पद्धती आहेत, पद्धतीवरून प्रकार पडले. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे 3 पूर्ण आहे आणि 1/5 अपूर्णांक आहे. जसं अडीच 2 पूर्ण आहे आणि अर्धा. मग पूर्णांक पण आहे, अपूर्णांक पण आहे, याला म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक. असा अपूर्णांक ज्याच्यात पूर्णांक आहे, 2 पूर्णांकांनी अपूर्णांक, याच्यामध्ये अधिकचं चिन्ह असतं. अडीच म्हणजे 2 आणि अर्धा, 2 अधिक अर्धा. बरेच जण पहिल्या दिवशी मी युट्यूबला लाईव्ह लेक्चर घेतलं म्हणे याच्यामध्ये गुणाकार असतो. गुणाकार नसतो, बेरीज असते. गुणाकार नसतो, याच्यामध्ये काय असते, बेरीज असते. समजतंय? चला पुढे. आता आपल्याला काय बघायचंय, दशांश अपूर्णांकाचं व्यवहारित रूपांतर. दशांश अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं रूपांतर करायचं. त्याच्यानंतर बघायचं व्यवहारीचं दशांश मध्ये कसं रूपांतर करायचं, याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं रूपांतर करायचं. आणखी पुढे जाऊन बघायचं व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश मध्ये कसं करायचं, हे तर आपण बघितलं. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं दशांश मध्ये कसं रूपांतर करायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहारीत कसं रूपांतर करायचं, यांचं एकमेकांमध्ये रूपांतर कसं करायचं हे आपल्याला बघायचंय. आणि हे बघून झाल्यानंतर मग आपल्याला बघायचंय बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराचे नियम. आता बऱ्याच जणांना असं होतं की हे करताना आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करावा लागतो. जसं 9×5 = 45 आणि 146/9 असं करावं लागतं. 46/9 याचं रूपांतर यात करायला 9×5 = 45, 1 उरला, दशांश चिन्ह दिला, 9 1 9, 1 उरला, 1 1 1 1 1 येत राहणार आहे. आता जेव्हा छेदात 9 येत तेव्हा आवर्ती अंक बनणारे 5.111. आता बऱ्याच जणांना गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकीचे नियम माहीत नसतात म्हणून अपूर्णांक समजत नाही. मग तुम्ही मला सांगा की आधी अपूर्णांक घ्यायचं की आधी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार घ्यायचा. बऱ्याच जणांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार येत नसेल तर अपूर्णांक समजत नाही. जर तुम्हाला याची अडचण नसेल तर आधी आपण अपूर्णांक घेऊ, मग बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार घेऊ. नाही तर उद्या आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराचे नियम बघू आणि नंतर अपूर्णांक बघू. कसं करायचंय कमेंट करून सांगा. काय करायचंय कमेंट करून सांगा पटकन. आता आपण थांबूयात. आज आपलं 7 ते 8 लेक्चर होईल. 7 ते 8 लेक्चर होत जाईल, लक्षात ठेवा. कमेंट करून सांगा आधी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार घ्यायचंय की
अपूर्णांक घ्यायचे. मला वाटतं आपण उद्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार घेऊ आणि नंतर अपूर्णांक घेऊ, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. काय झालं? तुमच्या कमेंट मला दिसेनासा झाल्यात. कमेंट मला चला ठीक आहे. आपण उद्या आधी घेऊ बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आणि त्याच्यानंतर अपूर्णांक घेऊ, म्हणजे यावरचे प्रश्न आपल्याला सोडवायला अडचण होणार नाही. हे लेक्चर जर तुम्हाला समजलं नसेल, तुम्ही उशिरा जॉईन झाला असेल तर पुन्हा एकदा बघा, व्यवस्थित समजून घ्या. ओके चला आता आपण थांबूयात. तुम्ही सिलेबस कंप्लीट होईल त्याची काळजी करू नका. सिलेबस कसं कंप्लीट करायचा, पुढे गरज पडली तर शनिवारी रविवारी आपण एक्स्ट्रा लेक्चर घेऊ आणि कंप्लीट करू. तुम्ही बॅच घेतली, तुमच्या नातेवाईकांनी मित्रांनी मैत्रिणींनी बॅच घेतली नसेल तर आपल्या बॅचविषयी त्यांनाही सांगा. आत्तापासून जॉईन केली तर त्यांना फायदा होईल, पहिल्यापासून समजायला सोपं जाईल आणि लवकर अभ्यासाला सुरुवात करणं फायद्याचं ठरेल. तर बॅच तुमच्या जवळच्यांनी घेतली नसेल तर त्यांना सांगा, आपली बॅच सुरू होते. थोड्या वेळात पुढचं लेक्चर होईल. जर काही अडचणींमुळे झालं नाही तर 1-2 दिवसामध्ये एकदम रेग्युलर लाईव्ह लेक्चर व्यवस्थित सुरू होतील. आज मराठीचं लेक्चर यूट्यूबवर पण होणार आहे, मराठी ग्रामरचं किंवा मराठीचं यूट्यूबवर पण होईल, ते ॲपमध्ये पण होईल. ॲपमध्ये नाही झालं तर यूट्यूबवर होईल. आणि उद्या सकाळी इंग्लिश ग्रामरचं पण लेक्चर होणार आहे, ते यूट्यूबवर पण होईल आणि ॲपमध्ये होईल. तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल जसे जसे लेक्चर होतील. 1-2-3 दिवस सगळं प्रॉपर शेड्यूल सुरू व्हायला लागतील, त्याच्यानंतर एकदम व्यवस्थित टाइम टू टाइम सर्व लेक्चर होतील. चालेल, आता आपण थांबायचंय. तुमच्या कमेंट मला वाचता येत नाही काहीतरी प्रॉब्लेममुळं, त्यामुळं मला कमेंट समजणार नाही आहेत. तर आता आपण थांबूयात. पुढच्या लेक्चरची अपडेट तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू येईल. ओके, हे लेक्चर पुन्हा एकदा बघा, रिव्हिजन करा, म्हणजे यातल्या बेसिक कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होतील. उद्या भेटूयात पुन्हा संध्याकाळी 7च्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत आता थांबूयात. धन्यवाद.